दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरामधील सिकची महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर या दवाखान्याचा गुरुवारी 13 मार्च रोजी वर्धापन दिन होता। त्याचा औचित्य साधून दवाखान्याच्या वतीनं मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या। यावेळी स्टेशन परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिराला डॉक्टर पूजा शेंडगे, आरोग्य मंदिरातील स्टाफ ललित चव्हाण, रेल्वे संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव, भाजपा किसान मोर्चाचे शहराध्यक्ष वैभव नरेंद्र बिराजदार, भाजपा शहर मध्य पश्चिम मंडलाध्यक्ष संतोष कदम, मयूर भोज, असलम शेख, गौतम बनसोडे, सोपान जगताप, संजय धोत्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते। वैभव नरेंद्र बिराजदार यांनी महानगरपालिकेचा दवाखाना गेली 15 ते 20 वर्षापासून बंद होता। मोफत आणि कमी दरामध्ये मिळणाऱ्या उपचारापासून गोरगरीब नागरिक वंचित राहिले होते। यानंतर हा दवाखाना चालू होण्यासाठी मागणी केल्यानंतर शासनानं तातडीनं त्याची दखल घेतली आणि दवाखाना चालू केल्यानं आता गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला असून रेल्वे स्टेशन परिसरातील लोकांमध्ये या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं। आम्ही लहान असताना हे पूर्ण या भागामध्ये स्टेशन असेल, फॉरेस्ट असेल, कोल्हापूरचा असेल, लांब लोक या इथं औषधोपचार म्हणजे कमी 5 पैसे 10 पैसे पासून उपचार होत होते त्यावेळेस। आणि उपचार म्हणजे महापालिका किंवा शासनाचं जे काय औषधोपचार होते ते खाजगी डॉक्टरांच्या पेक्षा पण त्याचं ट्रीटमेंट आणि उपचार आणि गोळ्यांचे जे हे आहे ते चांगले असायचे। ते बरेच आम्ही बघितलो 10 ते 20 वर्ष झालं हे दवाखाना कोणत्या कारणानं बंद झालं हे आम्हाला माहित नाही, पण ते बंद पडलं। आमची सारखं मनात आम्हाला हे असायची खंत असायची की बाबा आपल्या स्टेशन परिसरामध्ये आपले जे गोरगरीब सगळे कष्टकरू लोक आहेत त्या लोकांना औषध उपचार करण्यासाठी कुठलं मोठं पण त्याच्या या प्रयत्नाला मी म्हणेन की हे भले एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे, परंतु या रेल्वे स्टेशनचं जे महापालिकेचं बंद पडलेलं जे मोफत जे दवाखाना होतं ते चालवण्यामध्ये मी म्हणेन की वैभव बिराजदारांचा मोठा हात आहे, त्याचा प्रयत्न आहे म्हणेन। तर परत मी सर्वांच्या वतीनं वैभवाच्या या अथक प्रयत्नाला मी आभार व्यक्त करतो त्याचा। आणि आज देशभरामध्ये महिला दिन म्हणून साजरा करतात, तर मी आपले ह्या मोफत दवाखान्याचे जे डॉक्टर मॅडम आहेत आम्ही आणि त्याचबरोबर ललित चव्हाण सुद्धा आहेत या ठिकाणी, तर मी ह्या सगळ्या स्टॉकचं मी बघत असतो, गेली वर्षभर बघतो इथल्या पेशंटाबरोबर। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।